उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील महायुतीतली बंडखोरी अजूनही कायम आहे। नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत नरेंद्र दराडे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला असला तरी गोकुळ गीतेंनी अद्यापही माघार घेतलेली नाही। त्यामुळे महायुतीची डोकेदुखी अजूनही कायम आहे आणि त्यामुळे नाशिकच्या निवडणुकीत गीते विरुद्ध दराडे सामना रंगणार आहे। गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना सपशेल अपयश आलंय। आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया गोकुळ गीतेंनी दिलेली आहे। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत।